हाय फ्रेंड्स, आज आपण अप्रतिम आणि यम्मी रेसिपी पाहणार आहोत. होल व्हीट मॅगी. चला तर मग आपण सुरुवात करूयात. मी त्याच्यासाठी काय करते, थोडीसं शेवया मॅगी तूप टाकून एका पॅनमध्ये ना थोडंसं भाजून घेते. भाजल्याने काय होतं ते आणखी सुटसुटीत आणि खायला पण एक जबरदस्त टेस्टी होते. खूप भाजायची गरज नाही आहे, जस्ट नॉर्मल आपण थोडंसं भाजून घेऊयात. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. भाजून घेतलेल्या शेवया, होल व्हीट गव्हाच्या शेवया मी ब्राऊन कलरला थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत. एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, वाटाणे वाटाणे आणि एक मिरची मी थोडीशीच घेतलेली आहे, कारण लहान मुलं खाणारे आहेत. कढईवर आपण गॅसवरती एक पॅन तापायला ठेवूयात. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते मी. हे घरी बनवलेलं तूप आहे. तुम्ही याच्यामध्ये तेल, बटर, लोणी काहीही घालू शकता. जे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते घालू शकता. मी तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी आणि थोडीशी हळद, जास्त जिरे, मिरची तुम्ही काहीही तुमच्या ह्याच्यानुसार घालू शकता. याच्यामध्ये मी एक कांदा टाकून घेते. कांदा टाकला की एक मिरची पण घालून घेते, कारण तेलामध्ये जर हे दोन्ही व्यवस्थित परतले ना तर थोडंसं कांदा पण करकर लागणार नाही किंवा फार असं तिखट फ्लेवर मिरचीचा लागणार नाही. थोडंसं परतलं की याच्यामध्ये मी वाटाणे घालून घेते. हे आपले कच्चे वाटाणे आहेत, म्हणजे फ्रोझन मटार असतील तर तुम्ही थोडेसे उशिरा घातले तरी चालतात. हे फ्रोझन नाही आहेत, त्याच्यामुळे मी थोडेसे अगोदरच घालून घेतलेले आहेत. आता हे थोडंसं परतलं ना व्यवस्थित, कांदा ट्रान्सफर झाला की याच्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटोचा पण थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी यालाही व्यवस्थित आपण असं परतून घेऊयात. जास्त पण त्याला तेलात तळायची किंवा परतायची अजिबात गरज नाही. याच्यामध्ये थोडेसे पीनट्स घालून घेते मी. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी पण चालतील. पण ह्याला थोडासा हेल्दी टच येण्यासाठी मी पीनट्स घातलेले आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं, पाणी आपण ओतून घेऊयात. तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. मी 2 ते 3 लोकांसाठी बनवते, त्याच्यामुळे मी एक अंदाजे एक तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, मीठ, चवीनुसार मीठ मी अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये घालून घेते. आता काय करायचं, याला एक छानशी अशी उकळी आणू द्यायची. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये जे भाजून घेतलेले शेवई होती ते मी याच्यामध्ये घालून घेते. शेवई काय करायचं, पाण्याची क्वांटिटी पाहूनच शेवया घालायच्या, एकदम असं पूर्ण घालायच्या नाहीत, नाही तर मग पाणी कमी पडेल. थोडंसं मला आणखीन घालाव्या लागतील म्हणून मी थोड्याशा घालून घेतलेल्या आहेत. आता छान हे परतायचं आणि याला काय करायचं, गॅस बारीक करायचा, मंद गॅस करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून छान हे शिजवून द्यायचं आहे. मी मध्ये मध्ये ह्याला पाहायचं, चेक करून पाहायचं. आणखीन इथे थोडंसं पाणी वाटतंयच, कारण हे असं म्हणावं तेवढं शिजलेलं नाही आहे, किंवा ह्याची क्वांटिटीची थिक कन्सिस्टन्सी आहे ती झालेली नाही आहे. म्हणून आपण आणखीन एक काय करूयात, हे बघा पाणी आहेच, आणखीन थोडंसं आणखीन एक 10 मिनिट आपण ह्याला झाकण लावून बंद करून ठेवू. पाहू शकता तुम्ही, आता बऱ्यापैकी हे ठीक झालेलं आहे. तर याच्यामध्ये एक फायनल टच, एक मॅगी मसाल्याचे एक सॅशे मी पूर्ण टाकून घेते आहे. हा सुरुवातीला नाही टाकायचा, पूर्ण सर्व करायच्या वेळेसच हा टाकायचा, म्हणजे ह्याची चव जी आहे ना ती अप्रतिम लागते आणि छान याचा फ्लेवर पूर्ण आपल्या मॅगीमध्ये उतरतो. हलवून घ्यायचं आहे, हे पूर्ण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि आता कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे परत एकदा छान असं मस्त परतून थोडंसं झाकून ठेवलं ना आणखीन छान लागेल. 1-2 मिनिट असंच गॅस बंद करायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आता मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. वाह, काय जबरदस्त दिसते. चला, या तुम्ही पण खायला आणि एन्जॉय करा. मस्त होल व्हीट मॅगी, लहानांपासून मोठ्या अगदी
आवडीने खातील आणि हेल्दी आहे, मैद्यापासून बनवलेली नाही आहे. चला तर मग रेसिपी कशी वाटली